नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी विरल बहाळ ॲग्रिसिया ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेडच्या वतीनं तुमचं या ठिकाणी सरसे स्वागत करतो. आज आपण आलेलो आहो मुक्काम पोस्ट बोरगाव पेठ, तालुका अचलपूर, जिल्हा अमरावती येथील टरबूजच्या प्लॉटमध्ये. नमस्कार संदीप भाऊ. नमस्कार. सर्वप्रथम आमच्या दर्शकांना तुमचा परिचय करून द्या. मी संदीप रामकृष्ण आमजरे, राहणार बोरगाव पेठ, तालुका अचलपूर, जिल्हा अमरावती. मला सांगा, यावर्षी तुमचं टरबूजचं दुसरं वर्ष आहे आणि तुम्ही हे 1 एकर या ठिकाणी टरबूजाची यावर्षी लागवड केली होती आणि सुरुवातीपासून स्टेप बाय स्टेप तुम्ही आपल्या ॲग्रिसिया कंपनीचे वॉटर सोल्युबल खते जे आहे ते तुम्ही वापरली आणि त्याबरोबर वेगवेगळी औषधीसुद्धा या ठिकाणी तुम्ही न्यूट्रिशनच्या वापरलेल्या आहे. तर तुमचं जे यावर्षी तुमची खूप दानादान झाली, खूप अडचणी तुम्हाला आल्या आणि या अडचणीतून तुम्ही मार्ग काढून या ठिकाणी तुम्ही एक चांगलं उत्पन्न या ठिकाणी घेतलेलं आहे. तर नेमकी काय अडचण आली होती आणि तुम्ही त्याच्यामध्ये कसा मार्ग काढला हे आमच्या दर्शकांना सांगा. काय झालं होतं यावर्षी, मी थोडा डिसेंबर महिन्याच्या 10 तारखेला म्हणजे फुल थंडीमध्ये हा प्लॉट लागवड केली होती. थंडीमध्ये लागवड झाली होती. थंडीमध्ये लागवड झाली होती आणि आपल्याला थंडीचं आणि पाण्याचं नियोजन हे थोडंसं चुकलं होतं. थंडीत पाणी कमी द्यावं लागते, मग जास्त द्यावं लागते, त्याच्यामुळं प्लॉट ट्रेसमध्ये गेला होता. म्हणजे वाढ झालीच नव्हती. 40 दिवसाचा प्लॉट बेडच्या खाली नव्हता उतरला. 40 दिवसाचा असताना बेडच्या खाली उतरला नव्हता, ट्रेसमध्ये गेला होता. गेला होता. त्याच्यानंतर मग तुम्ही काय अप्लिकेशन दिलं, कशाच्या ड्रिंचिंग केलं तुम्ही त्यानंतर? तर त्याच्यानंतर मग मी आपल्या ॲग्रेसिया कंपनीच्या 22-10-10 युमी, या 47-28 रेवोलिना आणि कॅल्वा, पॉन्टी आणि पॉलिव्हॅन म्हणजे ह्या तुम्ही वेगवेगळ्या ड्रिंचिंग केल्या आणि ड्रिंचिंग केल्यानंतर तुमचा जे आहे सेटिंग चांगली झाली, वेलाची वाढ जी आहे ते चांगली झाली. आणि आपण यावर्षी समजा एक 15-20 क्विंटलच्या आसपास या ठिकाणी टनाच्या आसपास जे आहे उत्पन्न काढलेलं आहे. म्हणजे अपेक्षापेक्षा थोडं उत्पन्न कमी निघालं, परंतु भावामुळे मला चांगला परवडला. भाव जो आहे 20 रुपये त्यांनी यावर्षी भाव घेतला. आणि तुम्ही या सगळ्या औषधी वापरून समाधानी आहे? समाधानी आहे. धन्यवाद, तुम्ही आमच्याशी संपर्क साधला.